Hello everyone, welcome you back. This is the third chapter, Posology, and part second. तर लास्ट पार्टमध्ये आपण 4 फॅक्टर बघितले होते: एज, सेक्स, बॉडी वेट अँड रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तर या पार्टमध्ये जे आपण बघणार आहेत त्यातला फर्स्ट फॅक्टर आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. द पर्सनॅलिटी अँड बिहेवियर ऑफ फिजिशियन मे इन्फ्लुएन्स द इफेक्ट ऑफ ड्रग, इस्पेशली द ड्रग्स विच आर इंटेंडेड फॉर द यूज इन अ सायकोमॅटिक डिसऑर्डर. सी कधी कधी काय होतं, आपण आजारी असतो आणि आपण मेडिसिन घेत असतो व्यवस्थित, पण आपण डॉक्टरला एखादं दाखवायला जातो आणि आपल्याला डॉक्टरच्या क्लिनिकमधून किंवा केबिनमधनं बाहेर पडल्यावर असं वाटतं की हां, आता मला बरं वाटतंय. तर बऱ्याच वेळा हे काय म्हणतात, मेंटली किंवा सायकोलॉजिकल फॅक्टर्स असू शकतात. जसं म्हणतो ना आपण की डॉक्टरचा हात लागला की बरं वाटतं, किंवा एखादा फार्मासिस्ट असतो तो खूप असा कॉन्फिडन्स देतो तुम्हाला की नाही सर, तुम्ही हे टॅबलेट घ्या आणि हे जो कोर्स आहे तो कम्प्लीट करा आणि तुम्हाला बरं वाटेल. तर बऱ्याच वेळा पेशंटची मेंटॅलिटी किंवा सायकोलॉजी पण एखाद्या ड्रगच्या इफेक्टवर हे करू शकते, काय म्हणतात त्याला, अफेक्ट करू शकते. तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स हा सुद्धा इम्पॉर्टंट काय म्हणतात फॅक्टर आहे. बऱ्याच वेळा ह्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत, पण एखाद्याने मेंटल सपोर्ट देणं किंवा मॉरल सपोर्ट देणं एखादी थेरपी चालू असताना ही खूप इम्पॉर्टंट असते. स्पेशली इन कॅन्सर ट्रीटमेंट किंवा जे असे रेअर डिसिजेस आहेत ज्यामध्ये पेशंटला मेंटली सुद्धा तितकं स्ट्रॉंग असावं लागतं. फक्त ड्रग्स देऊन किंवा थेरपी देऊन उपयोग होत नाही, तर त्याचा पॉझिटिव्ह अप्रोच किंवा ते पेशंटची इच्छाशक्ती ही सुद्धा कामी येते. जसं तुम्ही आत्ता या कोविड-19मध्ये बघितलं असेल की बऱ्याच वेळा पेशंट हा घाबरून जास्त काय म्हणतात, घाबरल्यामुळे जास्त कॉम्प्लेक्स होते सिच्युएशन. म्हणजे कोविडमुळे पेशंट मरण्यापेक्षा कोविड झालाय हे ऐकून हार्ट अटॅकनी पेशंट जास्त मरत असेल. किंवा कधी कधी तुम्ही एखादा साप चावला आहे, साप चावला आहे आणि तो पेशंट घाबरूनच हे होतं, हायपर रिॲक्शन देतो. म्हणजे तो साप कधी कधी विषारी पण नसतो, पण साप चावला या भीतीनेच पेशंट जास्त घाबरतो. तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स हा सुद्धा इम्पॉर्टंट इश्यू आहे. द फिमेल्स आर मोर इमोशनल दॅन मेल अँड रिक्वायर लेस डोस ऑफ सर्टन ड्रग्ज. असं म्हणतात की फिमेल्स हा इमोशनली वीक असतात. जसं मी आधी म्हणाले की हार्मोनल बॅलेन्स हे खूप मोठा काय म्हणूया त्याला इश्यू आहे डोस किंवा इफेक्ट ऑफ ड्रगमध्ये. किंवा हे यावरून तुमची मेंटॅलिटी किंवा तुमचा जो अप्रोच आहे पॉझिटिव्ह आहे का एखादा पर्सन निगेटिव्ह आहे हे ठरतं, आणि हे इनडायरेक्टली का होईना ते ड्रग थेरपीवर अफेक्ट करतं. Inert dosage form called placebo, which resemble to the actual medicament in the physical properties, are known to produce a therapeutic benefit in diseases like angina pectoris or bronchial asthma. सी प्लॅसेबो ही अशी एक काय म्हणूया त्याला टर्म आहे. यामध्ये ड्रग सारखा सिमिलर एखादा टॅबलेट तुम्हाला दिलेली असेल जी इनर्ट असते, पण तुम्हाला अशी तुमची सायकॉलॉजी होते की हां, आता मी ड्रग घेतलेला आहे आणि आता मला बरं वाटतं. जसं काही काही पेशंटला असतं की रात्री गोळी घेतल्याशिवाय झोपच येत नाही. अशा आणि मग तो माणूस त्या गोष्टीला ॲडिक्ट झालेला असतो. म्हणजे बॉडी फिजिकली नाही तर सायकोलॉजिकली अडिक्ट झालेला असतो. म्हणजे त्याला असं वाटतं हां, आता मी गोळी घेतली, आता मला झोप येणार. तर अशा वेळी फिजिशियन्स काय करतात की इनर्ट डोसेज देतात. म्हणजे काय म्हणतात त्याला डमी गोळ्या अशा देतात की ज्या दिसायला खऱ्या ड्रगसारख्या असतात, पण त्यामध्ये काहीच नसतं. आणि त्या पेशंटला असा विश्वास देतात की हां, मी तुम्हाला आता गोळी दिलेली आहे आणि तुम्हाला बरं वाटणार आहे. तर अशा वेळी तो पेशंट काय करतो की त्या डॉक्टरवर किंवा त्या फार्मासिस्टवर विश्वास ठेवतो आणि ते गोळी घेतो. आणि तो याच सायकोलॉजीमध्ये असतो की हां, मी गोळी घेतली, आता मला झोप येणार आहे, किंवा आता मी गोळी घेतली, आता मला काय पाल्पिटेशनचा त्रास नाही होणार आहे, किंवा मी गोळी घेतली तर मला ॲसिडिटी नाही होणार आहे. तर बऱ्याच वेळा असं असते की सवय लागलेली असते बॉडीला. तर त्यामुळे कधी कधी एखाद्या ड्रगची सवय लागते. तर अशा वेळी प्लॅसेबो हे खूप इम्पॉर्टंट काम करतं. ते पेशंटला एक विश्वास देतं की हां, तू गोळी घेतलेली आहे, तुला आता बरं वाटणार आहे. तर हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये येतं.
नेक्स्ट जो पॉइंट आहे तो टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. सी तुम्ही जेव्हा प्रिस्क्रिप्शन आपण हे करत होतो त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की फिजिशियन हा लिहून देतो की एखादी गोळी सकाळी आणि संध्याकाळी घ्यायची आहे किंवा सकाळ दुपार संध्याकाळी म्हणजे डिवायडेड डोसेसमध्ये दिलेली असते किंवा एखादी गोळी रात्री दिलेली असते. तर हे कशासाठी दिलेलं असतं तर यामध्ये 2 फॅक्टर्स असतात. एक असतं की फूड काय म्हणजे फूड स्टमकमध्ये कधी असतं किंवा आणि दुसरा फॅक्टर आहे की झोप कशी असते. म्हणजे तुम्हाला एखाद्या पेशंटला जर आपल्याला झोपेची गोळी द्यायची आहे तर ती तुम्ही रात्री दिलीत तर ती कमी डोसमध्ये त्याला झोप येऊ शकते. पण तीच जर त्याच पेशंटला तुम्हाला जर दिवसभर काय म्हणतात झोपेत ठेवायचं असेल तुम्हाला जास्त गोळी डोस द्यावा लागेल. कारण का सकाळी आपले जो माइंड असतं ते फ्रेश असतं आणि अशा वेळी त्याला काम करणं किंवा सिडेटिव्ह करणं हे जास्त डिफिकल्ट असतं. त्यामुळे दिवसाचा डोस हा जास्त असू शकतो compared to dose at night time. Same in case of presence of food. The presence of food in the stomach delay the absorption of drugs and rapidly absorbed from the empty stomach. काही काही ड्रग्ज असे असतात की ज्यांना एम्प्टी स्टमक मध्ये ते जास्त इफेक्ट करतात. जसं तुम्ही काही अँटी टी बी ड्रग्ज असतील किंवा अँटासिड असतील हे एम्प्टी स्टमक घ्यायला सांगतात. म्हणजे चहाच्या आधी अर्धा तास घ्या किंवा जेवायच्या आधी अर्धा तास घ्यावा किंवा काही ड्रग जे असे असतात की जेवल्यानंतर घ्यायला सांगतात किंवा काही डायबेटीजचे ड्रग असे असतात की जेवताना म्हणजे विथ मील तुम्हाला ड्युरिंग मील तुम्हाला ते घ्यावे लागतात. तर हे फॅक्टर्स त्या ड्रगच्या ॲब्सॉर्प्शनवर इफेक्ट करू शकतात. जसं आयर्न असेल किंवा अर्सेनिक असेल हे ड्रग्ज इरिटंट आहेत. तर जर तुम्ही उपाशीपोटी घेतले किंवा तुमचं पोट रिकामं आहे अशा वेळी घेतले तर ते तुम्हाला जास्त इरिटेट करू शकतात. तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो किंवा नॉझिया होऊ शकतो. तर त्यामुळे टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे डोस ठरवताना. फोर्थ सॉरी हा पार्ट रिपीट झाला आय गेस. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. फिफ्थ जो पॉइंट आहे तो प्रेझेन्स ऑफ डिसीज. द ड्रग्ज लाईक बार्बिच्युरेट्स अँड क्लोरप्रॅम chlorpromazine may produce the unusually prolonged effect in patient having liver cirrhosis. सी मी जसं तुम्हाला आधी म्हटलं की जे जेरियाटिक पेशंट्स आहेत ओल्डर एजचे जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा मल्टिपल ड्रग थेरपी चालू असते. म्हणजे त्यांना रिनल प्रॉब्लेम्स असतात, त्यांना डायबेटीज असतो, त्यांना हायपर टेन्शन असतं आणि अशा वेळी त्यांना जर एखादा वेगळा काही डिसीज झाला आणि त्याची थेरपी तुम्हाला स्टार्ट करायची तर अशा वेळी तुम्हाला आधी त्यांची मेडिकल हिस्ट्री काय आहे त्या पेशंटची. त्यांना हायपर टेन्शन आहे का, त्यांना डायबिटीज आहे का किंवा त्यांना अस्थमा आहे का हे चेक करणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण का या गोष्टी सुद्धा तुमच्या करंट थेरपीवर अफेक्ट करू शकतात. जसं मी तुम्हाला म्हणाले की एखादा ड्रग हा प्रेझेन्स ऑफ डिसीजमध्ये किंवा डिसीज असताना जेवढा इफेक्ट देतो तेवढा तो नॉर्मल कंडिशन्समध्ये पण नाही देऊ शकत. म्हणजे सिम्पल एक्झाम्पल घ्यायचं तर तुम्हाला ताप आला तुम्ही पॅरासिटमॉल घेतली, तुमचा बॉडी टेम्परेचर कमी होतं, अँटीबायोटिक इफेक्ट देतं आणि बॉडी टेम्परेचर तुमचं कमी होतं. पण तेच तुम्ही नॉर्मल तुमचं बॉडी टेम्परेचर आहे आणि तुम्ही पॅरासिटमॉल खाल्ली तर तुमचं बॉडी टेम्परेचर नॉर्मलपेक्षा कमी होत नाही ना, ते नॉर्मलच राहतं. याचा अर्थ काय होतो की प्रेझेन्स ऑफ डिसीजमध्ये काही ड्रग्स हे इफेक्टिव्ह असतात. आणि त्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला समजेल असं असेल तर पॅरासिटमॉल हे आहे. तसंच काही जसं मी म्हणाले की एखादा ओल्ड एज पीपल आहे तर त्या ओल्ड एज पेशंट आहे तर त्याला रिनल इन सफिशियन्सी असते म्हणजे त्याचा किडनी प्रॉब्लेम असू शकतात. तर अशावेळी जर आपण त्यांना फिनोबार्बिटोन सारखा ड्रग देत असू तर त्याचा डोस हा आपण कमी ठेवला पाहिजे. कारण का तो जो ड्रग आहे तो किडनी थ्रू एक्सक्रीट होतो. तर ऑलरेडी त्याचे किडनी प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही त्यांना असा ड्रग देताय की जो किडनी थ्रूच एक्सक्रीट होतो. तर अशा वेळी त्याचं डिटॉक्सिफिकेशन किंवा त्याचं एक्सक्रिशन हे डिले होऊ शकतं आणि ॲक्युम्युलेशन ऑफ ड्रग्स चे चान्सेस वाढू शकतात. तसंच जर एखाद्या पेशंटला लिव्हर डिसीज आहे तर आणि तुम्ही मॉर्फिन थेरपी चालू आहे तर अशा वेळीसुद्धा त्या पेशंटला तो ड्रग डिटॉक्सिफाय करणं डिफिकल्ट असतं. रिनल इनसफिशियन्सी आणि
लिव्हर इन्सफिशियन्सीमध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच केसेसमध्ये तुम्हाला डोस हा खूप क्रुशियल फॅक्टर असतो, कारण का बोथ आर वन ऑफ द इम्पॉर्टंट एक्सक्रिटरी सिस्टीम्स आहेत. म्हणजे काय म्हणतात, 90% ड्रग्स हे आयदर किडनी थ्रू एक्सक्रीट होतात और लिव्हर थ्रू एक्सक्रीट होतात. त्यामुळे या दोन इन्सफिशियन्सीमध्ये डोस कॅल्क्युलेट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा जनरली प्रॉब्लेम ओल्ड एज पीपलमध्ये येतो, कारण का तिथे ह्या इन्सफिशियन्सी असण्याचे चान्सेस जास्त असतात. सो थँक्यू. तर यामध्ये आपण 3 पार्ट बघितले: टाइम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, प्रेझेन्स ऑफ डिसीज अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. यामध्ये अजून एक पॉईंट येतो, तो म्हणजे इमोशनल फॅक्टर्स. आणि जे बाकीचे खालचे पॉईंट्स आहेत ते आपण पुढच्या PPT मध्ये डिस्कस करूयात. थँक्यू.